आवाज मानदेशाचा। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पॅरामेडिकल क्षेत्रात आपले करिअर घडवावे। DMLT रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी हे रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, असे प्रतिपादन अप्पर तहसीलदार सौ मीना बाबर यांनी केले। मानगंगा मेडिकल एज्युकेशन अँड पॅरामेडिकल कॉलेजमध्ये नवीन DMLT आणि रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात झाला। यावेळी अप्पर तहसीलदार सौ मीना बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ बाबर म्हणाल्या, ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक संधीचा लाभ घेऊन पॅरामेडिकल क्षेत्रात स्वतःचे भविष्य घडवावे। संस्थापक डॉक्टर वसंत मासळ यांनी महाविद्यालय संस्थेमागील उद्देश स्पष्ट करताना ग्रामीण भागातील मुलामुलींना अल्प खर्चात पॅरामेडिकल शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा या उद्देशाने महाविद्यालयाची स्थापना केल्याचे सांगितले। गेल्या 12 वर्षांपासून महाविद्यालयाने 100% निकालाची परंपरा कायम ठेवलेली असून सुमारे 600 विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली। महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि युवा ब्लॉगर ऋषिकेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिल्याचं सांगितलं। यावेळी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। सौ सविता वसंत मासाळ यांची भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास दिवडच्या लोकनियुक्त सरपंच सौ अर्चना सावंत, संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ, प्राचार्य सौ सविता वसंत मासाळ, उपप्राचार्य सौ श्रद्धा करमाळकर, प्राध्यापक संतोष बगाडे, प्राध्यापक काटकर यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक सौ करमाळकर यांनी केले, सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, तर प्राध्यापक काटकर यांनी आभार मानले। प्रवेशाची संधी अद्याप उपलब्ध। DMLT आणि रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचे प्रवेश अद्याप सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ यांनी केले। मानसौफे न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफे न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।